Hello everyone. Today we will discuss about the different structures in the protein. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे की प्रोटीन्स म्हणजे काय असतात, त्याच्यानंतर त्या प्रोटीनचं कंपोजिशन, अमिनो ॲसिड्स, पॉलीपेप्टाइड चेन कशी तयार होते है ना, एक इंट्रोडक्टरी पार्ट आणि त्या प्रोटीनच्या काही बेसिक प्रॉपर्टीज आपण काल डिस्कस केल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन. ठीक आहे. तर अशा टाईपचा सगळ्याचा सगळा पार्ट आपला कालचा झाला. आता आज काय पाहायचं आहे आपल्याला, पहा स्ट्रक्चर्स ऑफ द प्रोटीन ॲज कम्पेअर टू अदर बायोमॉलिक्युल्स. प्रोटीन्स दे हॅव अ स्पेशल पार्ट दॅट इज स्ट्रक्चर, डिफरंट स्ट्रक्चर. जर आपण पाहिलंय की सेलमध्ये एकतर व्हेरायटीचे प्रोटीन्स प्रेझेंट राहतात आणि सगळ्या प्रोटीनचं एकसारखं स्ट्रक्चर नसतं. आणि तुम्ही अंदाज लावू शकता की व्हाय डू द प्रोटीन हॅव डिफरंट टाईप ऑफ द स्ट्रक्चर. प्रत्येक वेगवेगळ्या प्रोटीनला वेगवेगळे स्ट्रक्चर का असतील, त्याला रिझन तुम्ही लावू शकता की पहा, ॲज वी नो दॅट प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी अँड बॉडी हॅव द डिफरंट स्ट्रक्चर. आपल्या मसलमध्ये वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर असेल, बोन्स वेगळे स्ट्रक्चर आहे, कार्टिलेज, लिगामेंट्स, ॲनिमल बॉडीबद्दल बोलून राहिलो आपण. तर बॉडीतल्या वेगवेगळ्या पार्टला जर वेगवेगळं स्ट्रक्चर आहे आणि त्या पार्टला बनवण्याचं काम प्रोटीन्स करतात, ॲज दे आर बिल्डिंग ब्लॉक. म्हणून प्रोटीनमध्ये सुद्धा काय असतं, वेगवेगळ्या टाईपचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर प्रोटीन कसे तयार होऊन राहिले आपण काल डिटेलमध्ये बघितलंय. प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ॲसिड्स. आणि जेव्हा अमिनो ॲसिडची एक पर्टिक्युलर चेन तयार होते त्याला आपण नाव दिलं होतं पॉलीपेप्टाइड चेन. ठीक आहे. आणि त्यालाच आपण समोर जाऊन काहीतरी प्रोटीन असं कन्सिडर करतो. आता ॲक्च्युली पाहायचं आहे की प्रोटीनचे वेगवेगळे स्ट्रक्चर कसे बनतात. ओके, सो जस्ट लेट अस स्टार्ट द स्ट्रक्चर्स ऑफ द प्रोटीन. ऑन द बेसिस ऑफ अरेंजमेंट ऑफ द अमिनो ॲसिड, on the basis of polypeptide chain, on the basis of bonds. Proteins have different kind of the structure as shown on the board. Primary structure, secondary structure, tertiary structure and quaternary structure. अशा प्रोटीनच्या 4 लेव्हल तुम्हाला डिस्कस करायचे आहे. म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता की दीज आर द levels of protein structure. अशा 4 लेवल आपल्याला स्टडी करायच्या आहेत. पाहून घ्या आता. नाउ व्हॉट इज मीन बाय अ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. जे प्रोटीनचं स्ट्रक्चर सगळ्यात सिंपल असेल, सिम्पलेस्ट स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन, इट इज कॉल्ड एज द प्रायमरी. मग प्रोटीन म्हणजे काय, तर सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड. मग समजा अशी एखाद्या अमिनो ॲसिडची एक चेन तयार झाली है ना. सपोज इट इज हॅव्हिंग नियर अबाउट 100 अमिनो ॲसिड. आपण पाहिलंय काल की सिंगल प्रोटीन मे हॅव 100 to 300 अँड मोर अप टू 1000 प्रोटीन्स अमिनो ॲसिड्स मे बी देअर. तर म्हणून म्हटलंय पहा, इट इज द लिनियर सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड्स. खूप साऱ्या अमिनो ॲसिडची एक चेन तयार झाली. सपोज दिस इज द फर्स्ट अमिनो ॲसिड, दिस इज द सेकंड वन, दिस इज द थर्ड वन अँड सो ऑन. कंटिन्यू जसं आपण mRNA बघितला होता है ना, लिनियर मॉलिक्यूल, तसा अमिनो ॲसिडची एक चेन बनली. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फोल्डिंग नाही आहे, कोणत्याही प्रकारची ट्विस्ट नाही आहे, नो हेलिक्स, सिंपल स्ट्रक्चर. म्हणून त्याला काय म्हणायचं तुम्हाला, प्रायमरी स्ट्रक्चर. पण मुद्दा क्लिअर करा की सेलमधले जे ऍक्टिव्ह प्रोटीन आहेत, जे फंक्शनल प्रोटीन आहेत, दॅट फंक्शनल प्रोटीन शुड हॅव functional proteins, they should have 3-dimensional structure. है ना. 3-dimensional म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मल्टिपल फोल्डिंग्स प्रेझेंट राहतात. असं जर प्रोटीन असेल तर दॅट प्रोटीन इज कॉल्ड एज फंक्शनल आणि तेच आपल्या बॉडीमध्ये व्हेरायटीचे ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करेल. पण जर प्रायमरी स्ट्रक्चर असेल तर या प्रोटीनला आपण ऍक्च्युली ऍक्टिव्ह प्रोटीन असं म्हणत नाही. लक्षात येईल. एक्झाम्पल इज इन्सुलिन. सगळ्यांना इन्सुलिनचा परिचय असेलच. व्हॉट इज इन्सुलिन? इन्सुलिन इज अ टाइप ऑफ हार्मोन
which controls sugar level in blood. ठीक आहे, शुगर लेवल कशी कंट्रोल होते, शुगर लेवल का वाढते, ह्या सगळे कन्सेप्ट तुम्हाला जेव्हा आपण ऑस्मो रेग्युलेशनचा लेसन स्टडी करू, एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन 11वी मध्येच आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की डायबिटीस कसा डेव्हलप होतो एखाद्या पर्सनमध्ये आणि इन्सुलिन हार्मोन त्याच्यामध्ये कसा स्वतःचा एक फंक्शन परफॉर्म करेल. तर लक्षात घ्या, एक सिंपल स्ट्रक्चर जर असेल प्रोटीनचं, त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता इन्सुलिन. आणि आपल्या सेलमधला इन्सुलिन हा तेव्हाच काम करेल जेव्हा जेव्हा ग्लुकोजची लेवल वाढते, तोपर्यंत इन्सुलिन बॉडीमध्ये बनणार नाही, लक्षात येईल. आणि बनला तरी तो ऍक्टिव्ह नसणार, फंक्शनल नसणार. सो दिस इज ड्यू टू इट्स स्ट्रक्चर, दॅट इज द प्रायमरी स्ट्रक्चर. लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे सेकंडरी स्ट्रक्चर. अमिनो ऍसिडच्या चेनमध्ये थोडीफार कॉम्प्लेक्सिटी वाढत जाणार. ओके, अँड ॲज द कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीजेस द लेवल ऑफ स्ट्रक्चर ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणून तर म्हटलंय स्टार्टिंगचं सिंपल प्रायमरी, थोडंसं कॉम्प्लेक्स झालं सेकंडरी, आणखी कॉम्प्लेक्स झालं टर्शरी, क्वाटर्नरी. लक्षात येईल. तर याला म्हणतात स्ट्रक्चरल लेवल्स इन द प्रोटीन. नाउ व्हॉट इज मीन बाय अ सेकंडरी स्ट्रक्चर. जर तुम्हाला असा क्वेश्चन केला की व्हाय डू द न्यूक्लिक ऍसिड किंवा व्हाय डू द न्यूक्लिक ऍसिड बिकम फोल्डेड, त्याच्यामध्ये एखादा बायोमॉलिक्यूल आहे तो फोल्ड का होतो, तर अँसर सोपा आहे. जेव्हा एखाद्या बायोमॉलिक्यूलमध्ये फोल्डिंग होते, तर फोल्डिंग म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ट्विस्ट तयार झाली, त्या ठिकाणी हेलिक्स तयार झाला, म्हणजे तो बायोमॉलिक्यूल स्वतःच्या भोवतीच काय झाला, फोल्ड झाला, त्याला म्हणतो आपण ट्विस्ट तयार होणं. तर अशीच घटना या ठिकाणी घडून राहिली. सेकंडरी स्ट्रक्चरचा अर्थ काय घ्यायचं तुम्हाला पहा आता. व्हेन अ पॉलीपेप्टाइड चेन, प्रोटीन म्हटला म्हणजे इट इज द पॉलीपेप्टाइड. सो पॉलीपेप्टाइड चेन बिकम स्पायरली हेलिक्स. जसं आपण डीएनए आरएनए मध्ये बघतो तशाच टाईपचं या ठिकाणी काहीतरी स्ट्रक्चर तयार होत असेल. हेलिकल अरेंजमेंट आहे, फक्त हा डीएनए नाही. ठीक आहे, लक्षात राहा, ठेवायचं तुम्हाला. डीएनए मध्ये असं करतो, प्रोटीन मध्ये ऍक्च्युली हे अशा पद्धतीचे असतं. तर हे जे स्ट्रक्चर बनलाय पहा, याला म्हणायचं तुम्हाला कोणतं, सेकंडरी स्ट्रक्चर आहे. पॉलीपेप्टाइडच आहे, सिक्वेन्सच अमिनो ऍसिडचा, फक्त तो लिनियर नाही आहे. त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड्स तयार झाले आणि त्या हायड्रोजन बॉन्डमुळे काय झालं की अमिनो ऍसिडची जी चेन आहे सिक्वेन्स ती फोल्ड झाली आणि एकमेकांसोबत काय झाली, बॉन्ड. लक्षात येईल, थोडासा ट्विस्ट तयार झाला. म्हणून त्यांनी म्हटलंय की द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन विच शो बेंडिंग और फोल्डिंग, जसं आपण हेलिक्स म्हणतो, टर्न म्हणतो, स्पायरल म्हणतो, अशा टाईपचं स्ट्रक्चर जेव्हा तयार होईल तेव्हा त्याला काय म्हणायचं तुम्हाला, सेकंडरी स्ट्रक्चर. याचं एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो केरॅटिन. अँड केरॅटिन इज द स्ट्रक्चरल प्रोटीन प्रेझेंट इन द स्किन, हेअर्स अँड नेल्स. जे आपले एपिडर्मल डेरिव्हेटिव्ह आहेत, आपल्या स्किन मध्ये केरॅटिन नावाचं पिगमेंट असते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता यात बऱ्याचशा कॉम्प्लेक्सिटी आहेत पहा. स्पायरली हेलिक्स है ना, म्हणजे एक ट्विस्ट तयार झाला. मग आता ट्विस्ट म्हणजे काय तयार होणं, हे अशा टाईपचा एक स्पायरल तयार होऊन राहिला. मग आता हा जो स्पायरल आहे हा राईट साईडनं कॉईल होऊन राहिला की लेफ्ट साईडनं कॉईल होऊन राहिला, लक्षात ठेवायला. हा जो डीएनए आपण स्टडी करतो, जो आपल्या सेलमध्ये असतो, त्या डीएनएला म्हणतात बी टाईप ऑफ डीएनए. बी डीएनए. का बी डीएनए, कारण त्या बी डीएनएचं स्ट्रक्चर कसं असते माहिती आहे काय, लेफ्ट हँडेड. म्हणजे जो हेलिकल स्ट्रक्चर डीएनएचं तयार झाला ते डाव्या साईडला ते स्वतःला कॉईल करताय. स्पायरली कॉईल तर तयार झाला आहे, पण असं म्हणतो आपण त्याला डाव्या, लेफ्ट हँडेड. तर तशाच टाईपचं प्रोटीनमध्ये सुद्धा प्रेझेंट राहते. ज्या प्रोटीनमध्ये राईट हँडेड कॉइलिंग असेल, उजव्या साईडला जर तो स्पायरली कॉईल होत असेल तर त्याला अल्फा हेलिक्स म्हणायचं आहे. लेफ्ट हँडेड होत असेल तर त्याला बीटा हेलिक्स. याचं डिटेलमध्ये आपल्याला सध्या सिलेबसमध्ये नाही आहे, ते तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या लेवलला राहील, तेव्हा तुम्ही डिस्कस कराल. या ठिकाणी एवढंच महत्त्वाचं आहे की फोल्डिंग जी आहे प्रोटीनची ती अमिनो ऍसिडच्या चेनमध्ये तयार होते. कशामुळे, ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे त्या प्रोटीनला कोणतं स्ट्रक्चर मिळेल, सेकंडरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चर. इथपर्यंत पॉलीपेप्टाइड चेन एकच कन्सिडर करायची आहे. समजा एक पॉलीपेप्टाइड चेन आहे, लिनियर आहे तर प्रायमरी, फोल्डेड आहे तर सेकंडरी. आता फरक पडला,
टू ऑर मोर पॉलिपेप्टाइड चेन. म्हणजे टर्शरी स्ट्रक्चर तेव्हाच तयार होईल जेव्हा एका प्रोटीनमध्ये वेन अ प्रोटीन सिंगल प्रोटीन इज मेड अप ऑफ टू ऑर मोर पॉलिपेप्टाइड चेन. म्हणजे मुद्दा क्लिअर करा की जसं आपण सुरुवातीला बघितलंय की प्रोटीन इज मेड अप ऑफ पॉलिपेप्टाइड चेन, बट इट इज नॉट फिक्स दॅट ओनली वन पॉलिपेप्टाइड चेन, देअर मे बी मोर दॅन वन पॉलिपेप्टाइड चेन. तर म्हणून या ठिकाणी टू ऑर मोर पॉलिपेप्टाइड चेन्स आर प्रेझेंट, हे पहिलं कॅरेक्टर. सेकंड, दीज पॉलिपेप्टाइड चेन आर फोल्डेड अपॉन देमसेल्व्स. एकापेक्षा जास्त आहेत तर त्या ठिकाणी कॉम्बिनेशन होईल, त्याच्यामध्ये बॉन्डिंग तयार होईल. बरोबर आहे. समजा ही एक पॉलिपेप्टाइड चेन आहे, ही दुसरी पॉलिपेप्टाइड चेन आहे. आता याच्यामध्ये फोल्डिंग झाली आहे, पण ऍक्च्युली फोल्डिंग म्हणजे काय असते, केमिकल बॉन्ड्स असतात. मग आता दोन पॉलिपेप्टाइड चेन मध्ये बॉन्ड कोणता असेल, तो बॉन्ड असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो डायसल्फाइड बॉन्ड, SS. याला काय म्हणतो आपण, इट इज डायसल्फाइड बॉन्ड. याचे एक्झाम्पल्स पण तुम्हाला हळूहळू येतील. तर या ठिकाणी पहा, फोल्डेड अपॉन देमसेल्व्स कसे दोन किंवा जास्त पॉलिपेप्टाइड चेन कशा फोल्ड झाल्या, तर ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. एक पॉलिपेप्टाइड चेन हा झाला एक मॉलिक्यूल, दुसरा पॉलिपेप्टाइड हा झाला दुसरा मॉलिक्यूल, आणि या दोन चेनच्या मधातला बॉन्ड आहे म्हणून इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. अशा स्ट्रक्चरला प्लेटेड शीट पण म्हणतात, है ना. समजा आता एखादं एक्झाम्पल जर आपण बेस्ट घेतलं तर सिल्क फायबर, सिल्क है ना, तर त्याच्यामधली अरेंजमेंट पहा तुम्ही, एक नेटवर्क सारखं ते स्ट्रक्चर तयार करते. का नेटवर्क तयार झालाय, कारण तो प्रोटीन सिंपल नाही आहे. इट इज नॉट द लिनियर प्रोटीन. लिनियर असला तर त्याचं स्ट्रक्चर फार सिंपल असेल, इट इज हायली सोल्युबल. इथं तसं नाही आहे. इथं नेटवर्क का तयार झालाय, कारण याच्यामध्ये एकतर पॉलिपेप्टाइड चेन जास्त आहेत गळे हो, आणि त्या चेनमध्ये हायड्रोजन बॉन्डिंगमुळे काय झालाय, एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार झालं, एक क्लिस्ट त्याच्यामध्ये तयार झाले. म्हणून त्यांनी म्हटलंय की दे फॉर्म द प्लेटेड शीट लाईक स्ट्रक्चर. ओके, तर एक्झाम्पल आहे सिल्क फायबर. त्याच्यानंतर आणखी काही कॉम्प्लेक्स प्रोटीनचे एक्झाम्पल दिलेत पहा. मायोग्लोबिन मसल मध्ये जे प्रेझेंट राहतात, आणि त्याच्यानंतर एन्झाईम्स, याच्यामधलं जे स्ट्रक्चर असते ते कोणतं असेल, टर्शरी स्ट्रक्चर. लक्षात राहील आपल्या. ओके, त्यानंतर आहे क्वाटर्नरी, फोर्थ लेवल आणि शेवटची लेवल. आता या ठिकाणी पहा, इथं तर पॉलिपेप्टाइड चेनच होते. या ठिकाणी काय कंडिशन आहे माहिती आहे, एक्झाम्पल दिलं हिमोग्लोबिन. एका हिमोग्लोबिन मध्ये 4 पॉलिपेप्टाइड चेन आहेत, सो इट इज कॉल्ड ॲज अ टेट्रामर. कोणतं एक्झाम्पल आहे, हिमोग्लोबिन, ब्लड प्रोटीन ज्याला म्हणतो आपण. आणि सगळ्यांनाच माहित आहे की हिमोग्लोबिन काय करतो, इट कॅरी आउट एक्सचेंज ऑफ द गॅसेस ऑक्सिजन अँड CO2. इनहेल करतो तेव्हा O2 बॉडीमध्ये आला पाहिजे, एक्सेल करतो जेव्हा CO2 बॉडीमधून रिलीज झाला पाहिजे. दॅट फंक्शन इज परफॉर्म्ड बाय हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर कसं आहे, तर तो एक प्रोटीन आहे, कॉम्प्लेक्स प्रोटीन. तर तो टेट्रामर काय आहे, तर त्याच्यामध्ये 4 पॉलिपेप्टाइडचे चेन आहेत. एका पॉलिपेप्टाइड चेनला तुम्ही एक प्रोटीनचा सब युनिट कन्सिडर करा. अरे प्रोटीन कशापासून तयार होतो, पॉलिपेप्टाइड चेन. म्हणजे एक पॉलिपेप्टाइडचे चेन इट इज नथिंग बट द प्रोटीन, तर त्याला प्रोटीनचा सब युनिट कन्सिडर करा. आणि ज्या स्ट्रक्चरमध्ये एकापेक्षा जास्त प्रोटीनचे सब युनिट तयार होतात अँड दे बिकम फोल्डेड टू फॉर्म द हायली कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर कॉल्ड ॲज क्वाटर्नरी स्ट्रक्चर, अँड एक्झाम्पल इज हिमोग्लोबिन. तर अशा पद्धतीनं लेवल्स ऑफ स्ट्रक्चर इन द प्रोटीन इन्व्हॉल्व प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि कोणतं, क्वाटर्नरी स्ट्रक्चर. कन्फ्युजन होऊ नका देऊ. लिनियर सिक्वेन्स सिम्पली प्रायमरी, त्याच्यामध्ये ट्विस्ट आली, हायड्रोजन बॉन्ड तयार झाला, सेकंडरी. एकापेक्षा जास्त पॉलिपेप्टाइड चेन, टर्शरी. आणि याच्यामध्ये डायसल्फाइड बॉन्ड असतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर जे आहे ते केव्हा तयार होईल, जेव्हा प्रोटीनचे सब युनिट तयार होतात आणि ते स्ट्रक्चर तयार करतात, तेव्हा त्याला क्वाटर्नरी म्हणायचं आहे. तर हा झाला आपला प्रोटीनच्या स्ट्रक्चरचा पार्ट.